सखोल पाहिलं गेले 2-3 महिन्यापासून मी हे बघते आहे की असं होण्याचं कारण काय आहे. जे आपलं ABC सेंटर आहे खरं तर ते युनिव्हर्सल म्हणून कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर आहे तो चालवतो. त्याच्याविषयी मला अनेकदा कंप्लेंट झालेलं आहे आणि सन्माननीय मेनका गांधी देखील त्यावरती चौकशी करत आहेत. कारण बऱ्याच ठिकाणी आत्तापर्यंत नाशिक शहरात असं कधी झालं नाही की वॅक्सिनेशनच्या नावाने किंवा सर्जरीच्या नावाने पाळीव कुत्र्यांना देखील घेतलं गेलं आणि नंतर ते पुन्हा घरी आलेले नाही आणि ते हरवले अशी पण नोंद आहे. जे आपले श्वानप्रेमी आहेत त्यांनी सगळ्यांनी पण याचा पाठपुरावा केला तर एक शिक्षागृह आहे. अशा प्रकारची वागणूक खरं तर श्वानांना तिथे दिली गेली आहे. एका भूतदयेच्या दृष्टीने आपण जर विचार केला की माणसाला पण जर डांबून ठेवलं आणि नंतर पुन्हा माणूसच जेव्हा अत्याचार करतोय तेव्हा ज्यांना त्याच जागी सोडलं गेलं तर त्यांची जी मानसिकता असते की हे आपल्याला धोका पोहोचवणार आहे आणि त्या दृष्टीने प्रोटेक्शनसाठी ते चावा घेत आहेत. अशी सगळ्या श्वानप्रेमींची, डॉक्टरांची आणि इतरांची भावना आहे जी त्यांनी माझ्याकडे वेळोवेळी मांडली आहे. तर यावर उपाययोजना असं आहे की आपल्याला जे आपलं केंद्र आहे ते बदलण्याची गरज आहे आणि तसे निर्देश या महासभेत मी देणार आहे. त्याबद्दलचं नवीन कारण आता जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यावरती तर कारवाई झालीच पाहिजे. पण श्वानांचा जो नेहमीचा प्रॉब्लेम आहे की काय होतं काय नेमकं, कारण ते निर्विजीकरणासाठी नेतात, त्यांना भलतीकडे सोडतात, श्वान पुन्हा तिथे येऊन बसतात. तर खरं तर आपल्याकडे प्रॉपर पशुसंवर्धनासाठी प्रॉपर दवाखाना पाहिजे, श्वानांची काळजी घेण्यासाठी पाहिजे. आम्ही कालच फॉरेस्टमध्ये गेलो होतो तेव्हा आपल्या जनावरांची काळजी घेण्यासाठी रेस्क्यू नावाची एक टीम आहे पुण्याची जी खरंच खूप चांगलं काम करते. हे जे फॉरेस्टचे कामं आहेत म्हणजे त्यात बिबट्या आहे, बाकी इतर जनावरं आहेत, काही साप आहेत, पक्षी आहेत. तर अशा सगळ्यांचं रेस्क्यू होत असताना विशेष करून श्वानांकडे, कारण जर आपण शहरात बघितलं तर शहरात कुठला जास्त सगळ्यात त्रास वाढला असेल तर तो हा श्वानांचा आहे आणि यासाठी आपण वेळोवेळी त्यांना धरून जरी नेलं तरी नंतर ते नागरिकांवरती अग्रेसिव्ह होत आहे. तर मला असं वाटतं की यावरती आपल्याला त्वरित कॉन्ट्रॅक्टरवरती ॲक्शन घेऊन नवीन आणि प्रॉपर एक सिस्टीम नेमायला हवी जेणेकरून श्वानांचा हा त्रास पण वाचेल आणि मोकाट कुत्रे, मोकाट जनावरं जे आहेत ते पण आपल्याला व्यवस्थित सांभाळता येईल.